जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. गुरु भक्तीचा वाटा मुळीचा माझा आहे, तरीच तुझी सोय सापडली. भावे आलो शरण प्राणाशी वेचेन, परी वाटा घेईन गुरु भक्तीचा. निर्धारेसी भक्ती घडो तुझी काही, हेची माझे जीवी आवडी थोर. भावे आलो शरण प्राणाशी वेचेन, परी वाटा घेईन गुरु भक्तीचा. गणेशनाथ मने बोलोनिया काय, करतार तो आहे वेगळाची. भावे आलो शरण प्राणासी वेचेन, परी वाटा घेईन गुरु भक्तीचा. महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. सुखाचे उद्गार तूच बोलविसी, तुझवी नको नासी सांगू देवा. श्रोता आणि वक्ता तुझी सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी. गुरुभक्तीचा वाटा मुळीचा माझा आहे, तरीच तुझी सोय सापडली. भावे आलो शरण प्राणासी वेचेन, परी वाटा घेईन गुरु भक्तीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या 10 दिवसाच्या प्रवचन मालिकेतील 10वा दिवस
जसे आपण सर्व जाणता की ही प्रस्तुत मालिका आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणखाम यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आली होती आणि त्यांनी त्यांच्या हयातीत ज्या अभंगावरती कीर्तन केलं त्या अभंगावरती ही चिंतनरूपी सेवा करण्यात आली. तसेच अधिक मासाचे औचित्य साधून या प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतील आजचा 10वा दिवस आणि सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 45 क्रमांकाचा आहे आणि प्रस्तुत अभंगात सद्गुरू गणेशनाथ महाराज आपणा सर्व साधकांना गुरुभक्तीचं महात्म्य सांगतात. गुरुभक्ती कशी असते, कशी करायची त्याचे स्वरूप सांगतात आणि या अभंगावर खूप गोड चिंतन माझ्या आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी संजय महाराज रणखाम यांनी केलं होतं आणि तोच येथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रथम चरणात नाथ महाराज म्हणतात की गुरुभक्तीचा वाटा मुळीचा माझा आहे. जो साधक, आध्यात्मिक साधक किंवा शिष्य हा गुरुभक्त म्हणून नावारूपाला येतो तेव्हा ते एका जन्मीचं किंवा असं सडनली काहीतरी चमत्कार झाल्यासारख्या गोष्टी घडत नसतात. त्याला कित्येक जन्मीचं पुण्य पदरी असावं लागतं. माझे कबीर महाराज म्हणतात, तीर्थ गये एक फल, संत मिले फल चार, सद्गुरु मिले अनेक फल, कहत कबीर विचार. जर तीर्थाला गेल्यानंतर एक फळ जर प्राप्त होत असेल तर संत मिळाले तर 4 फळ आणि सद्गुरु प्राप्ती होण्यास झाल्यामुळे अनेक फळ आपल्या पदरी पडतात. मग अशा ह्या सद्गुरूचं दर्शन खूप दुर्लभ आहे. प्रथमतः अशा घरात जन्म होणं की जिथं अध्यात्माचे परमार्थाचे संस्कार त्या बालकावर घडतात ते दुर्लभ आहे. माझे जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी खूप गोड वर्णन केलं आहे विवेक चूडामणीमध्ये. ते म्हणतात की मुळात हा नरदेह प्राप्त होणं दुर्लभ, त्यानंतर अध्यात्माची परमार्थाची अंतःकरणात भक्ती म्हणजे तो भाव असणं ते दुर्लभ, परत ती साधना करत असताना त्या साधनेवर निर्धारानं टिकणं ते दुर्लभ आणि त्यानंतर ते टिकल्यानंतर त्या मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत जाणं दुर्लभ किंवा ती साधना सक्सेसफुल यशस्वीरित्या सफल होणं दुर्लभ. आणि मग येथे ते सांगतात नाथ महाराज की गुरुभक्तीचा वाटा मुळीचा माझा आहे. हे आम्ही एका जन्मात साध्य केलं का? नाही. जन्मोजन्मी अंतःकरणात ही आस ठेवून आम्ही ही गुरुभक्ती करत राहिलो आणि म्हणून कुठे आता या जन्मी बहुत सुकृती नरदेह लाभला, म्हणजे अनेक जन्माच्या सुकृतामुळे हा नरदेह लाभला आणि या नरदेहात येऊन आमच्याकडून गुरुभक्ती घडत आहे. कारण कुठेतरी माझ्या सद्गुरूची कृपा माझ्यावर झाली आणि त्यांची कृपा झाली म्हणून मी त्यांचा सद्गुरू भक्त म्हणून नावारूपाला आलो. म्हणून गुरुभक्तीचा वाटा मुळीचा माझा आहे, तरीच तुझी सोय सापडली आणि म्हणूनच आम्हाला हा मार्ग प्राप्त झाला, अन्यथा नाही. कारण इथे एक मार्गदर्शन पण आहे या चरणात. ते म्हणजे आपण म्हणतो की मला गुरु करायचा आहे, मला गुरु पाहिजे, गुरु करावा म्हणून आपण गुरुला हुडकत राहतो. परंतु वारकरी संप्रदायातील सर्व संत साधू महात्मे आपणाला उपदेश करतात, सांगतात त्यांच्या अभंगातून की असा गुरु भेटत नसतो. कारण आपण माणसं ओळखू शकत नाही, माणसांच्या अंतःकरणात काय चाललंय त्यांच्या भावना ओळखू शकत नाही. मग संत साधू महात्मे आपण कसे ओळखू शकू? आपणापाशी तेवढी दृष्टी नाही तशा स्वरूपाची की आपण संतांना ओळखू शकू, सद्गुरूला ओळखू शकू. म्हणून
आपल्यापाशी ते सामर्थ्य नाही की आपण खऱ्या गुरुला कसं ओळखायचं. तर मग आपण काय करायचं, तर आपण साधना करायची. माझ्या प्रेमनाथ महाराजांनी जी नाथ महाराजांची, गणेशनाथ महाराजांची जी आरती लिहिली त्यात तेच म्हणतात की नाना योनी फिरता बहु कष्टी झालो, नेनो कन्वे पुण्य मनुजन्मा आलो, माया ममता म्हणून माया जळी पडलो, सहज संत समागमे तव नामी भरलो, नामस्मरणामुळे गुरुपद पाहिलो, पायी तटस्थ होऊनी निजपदी राहिलो. मला कशामुळे गुरुपदाची प्राप्ती झाली, तर नामस्मरणामुळे. म्हणजे आपण काय करायचं, अखंडित ते नामस्मरण करत राहायचं. जेव्हा आपण अखंडित त्या भगवंत चिंतनात राहू, तेव्हा एक दिवस असा नक्की येईल, जसं पाडाला आंबा पिकल्यानंतर पक्ष्याला कळतं की हा पाडाचा आंबा आहे आणि त्याला जाऊन चोच मारायची आहे, तसं त्या गुरूंना आपली भावना कळते आणि साक्षात गुरु प्रकट होऊन आपणाला दर्शन देतात, नव्हे आपल्यावर अनुग्रह करतात, आपणाला अध्यात्माची दीक्षा देतात, सर्व गोष्टी घडतात. परंतु त्यासाठी अगोदर आपली साधना सफल व्हावी लागते. म्हणून आपण गुरुला शोधण्याच्या मार्गात पडण्यापेक्षा आपण आपली साधना करत राहायची आणि गुरुने आपल्याला शोधावं, गुरुनं आपल्याला निवडावं, यावर विश्वास ठेवून निवांत राहायचं. कारण तुकोबारायांचाही हाच अनुभव आहे की बाबाजी गुरु कुठं आले, माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला, रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि पाहुणी गुरुवार त्याचा मी अंगीकार केला. हे तुकोबारायांचा अनुभव आहे. कारण तुकोबाराय असे म्हणत नाहीत की मी शोधत गेलो आणि मला गुरु सापडला नाही, तर साक्षात गुरुच त्यांच्यावर कृपा करतात, स्वप्ना माझी येऊन दृष्टांत देतात. अगदी तसाच अनुभव येथे आहे. गहिनीनाथ महाराजांनीही अशाच प्रकारची कृपा माझ्या निवृत्ती दादावर केली. निवृत्ती दादा हुडकत गेले नव्हते गहिनीनाथ महाराजांना की कुठं आहेत गहिनीनाथ महाराज, नाही, गहिनीनाथ महाराजांनी निवृत्ती दादाला बोलवून घेतलं आणि नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत की ज्यातून आपल्याला हे कळतं. श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचाही तोच संवाद आहे, तसाच प्रकारचं ते सगळं स्वरूप आहे. श्रीकृष्ण परमात्मा स्वतः होऊन सारथी पण अर्जुनाचं स्वीकारतात, स्वतः होऊन अर्जुनाचं गुरुपद स्वीकारतात. आणि ह्या असा गोष्टीचं आपण लक्षात ठेवून गुरुने आपल्याला शोधावं, या निश्चयावर ठाम होऊन आपली साधना करत राहावी. भावे आलो शरण प्राणासी वेचन. पुढे म्हणतात की मी अंतकरणात भक्तिभाव ठेवून आता ही साधना करत आहे आणि ही साधना करत असताना काया वाचा मनानं मी संपूर्णपणे गुरुच्या चरणी समर्पित आहे किंवा समर्पित असायला हवं, तरच त्या गुरूंची आपणावरती कृपा होते. प्राणासी वेचन परिवाटा घेईन गुरुभक्तीचा. गुरुभक्तीचा वाटा एवढा सोपा आहे का? नाही. कबीर महाराज म्हणतात की प्रेम न बाडी उपजे प्रेम न हाट बिकाय, राजा प्रजा जेही रुचे शीश देई ले जाय. जर तुम्हाला प्रेम प्राप्त करायचं असेल, स्वतःच्या अंतकरणात प्रेम उतरवायचं असेल, तर हे कुठं बाजारात भेटत नाही, कुठं जमिनीत उगवून येत नाही. तर त्यासाठी आपणाला स्वतःचा अहंकार अभिमान दूर करावा लागतो, तो नष्ट करावा लागतो. तेव्हा कुठं ते प्रेम स्वरूप आपणाला प्राप्त होतं. म्हणून परिवाटा घेईन गुरुभक्तीचा. गुरुभक्तीचा वाटा, गुरुभक्तीचं ते फळ आपल्याला जर प्राप्त करायचं असेल, तर प्रथमतः आपला हा जो प्राण आहे तो आपल्याला गुरुच्या चरणी समर्पित करावा लागेल. गुरु म्हणतील ती पूर्व दिशा, गुरु म्हणतील तोच मार्ग. गुरुच्याने जो शब्द सांगितला आहे, जे अध्यात्माचा जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गावरून जराही इकडे जाता कामा नये. जर आपण गुरुच्या शब्दावर आढळ राहिलो, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर व्यवस्थित चाललो, तर मग काय होईल? परिवाटा घेईन, म्हणजे ती आपल्याला ती वाट सापडेल, तो वाटा, तो वारसा आपल्याला प्राप्त होईल. फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपला प्राण द्यायसाठीही तयार व्हावं लागेल. मग अशा प्रकारचा
प्रसंग कोणाकोणाच्या आयुष्यात आला, तर प्रथमतः आपणाला सद्गुरू गोरक्षनाथांचं उदाहरण घेता येईल. जेव्हा गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी सद्गुरू गोरक्षनाथ आपला डोळा काढून देतात, तेव्हा तोच भाव आहे, त्यांनी मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही. जर माझ्या गुरुला वड्यांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जर मला डोळा द्यायचा तर ते एका क्षणाचाही विचार न करता ते तिथे देतात, त्याचा मागचा पुढचा विचार करत नाहीत. अगदीच तसंच अनेक आपल्या आध्यात्मिक साधने म्हणजे तसं तर पुराणातही अनेक दाखले आहेत, परंतु आपल्या संत महात्म्यांच्या मांदियाळीतही तसेच खूप सारे दाखले आहेत. जेव्हा माझे सावता बाबा शेतात खुरपत असतात आणि पांडुरंग परमात्मा येतो, मला लपायला जागा दे म्हणतो, तेव्हा त्या परब्रह्माला ठेवण्यासाठी कुठे जागा भेटणार? मागचा पुढचा विचार न करता हातातल्या खुरप्यानं स्वतःचं हृदय फाडून अंतःकरणात बसवणारे माझे सावता बाबा हाही प्राणाचा मागे पुढे विचार करत नाहीत. कारण परमेश्वर आणि गुरुमध्ये फरक नाही. म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, या उक्तीनुसार तो साक्षात पांडुरंग परमात्माच माझे सावता बाबा आपल्या अंतःकरणात बसवून घेतात. म्हणजे तिथं प्राणाचा विचार करत नाहीत. अगदी तसंच माझ्या संजू महाराजांनीही जो मार्ग निवडला होता अध्यात्माचा, तोही अशाच खूप खडतर अवघड होता. लोकांना एकीकडे वाटत असेल की तो एक प्रकारचा बिझनेस आहे, म्हणजे लोकांना तीर्थक्षेत्रांना घेऊन जाणं, त्यांच्या माध्यमातून पैसा कमवणं, परंतु हा त्यामागचा त्यांचा उद्देश नव्हता. तर उद्देश काय होता? जे आपले जसं माझ्या माऊलींनी नामदेवरायांनी भारत भ्रमण करून सर्व तीर्थाटनाला भेटी देऊन तिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, या संत विचारांना, या वारकरी संप्रदायाच्या विचारांना सर्व भारतभर पसरवण्याचं काम केलं. अगदी तसं माझ्या संजू महाराजांनी ऋषिकेशला जाणं, तिथल्या लोकांच्या भेटीगाठी घेणं, तिथल्या लोकांना आपल्या लोकांच्या भेटीगाठी घडवणं, जाता येता लोकांना अध्यात्म काय, परमार्थ काय, अभंग, गायन, चिंतन, मनन, या सर्व गोष्टी त्या प्रवासात घडतात. आणि हे असं सगळं घडल्यावर तो प्रवास राहत नाही, ती एक आध्यात्मिक साधना बनून जाते. आणि तीच साधना माझे संजू महाराज करायचे, हा त्या मागचा खरा उद्देश होता. परंतु जगात पाहताना लोक काय पाहतात की तो एक प्रकारचा कदाचित तो बिझनेस असेल, परंतु तसा बिझनेस नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून ती एक साधना होती जी त्यांनी केली, आणि त्या साधना करत असतानाच त्यांचा प्राण जरी गेला तरी ते मागे हटले नाहीत. तो योगायोग होता, तो वाईट काळ होता, आणि त्या काळाच्या घातात त्यांचा अंत झाला. परंतु ती साधना वर दृढ असल्यामुळे, त्या गुरुभक्तीचा वाटा त्यांनी घेतल्यामुळे त्यांचं जे पूर्ण समर्पण होतं ते नाथांच्या चरणी होतं, आणि त्यांचा तो आत्मा नाथांच्या चरणी स्थिरावला. नव्हे जसं गंगा समुद्राला प्राप्त होते, अगदी तसं त्या ठिकाणी त्यांचं त्या परमेश्वर परमात्म्याच्या स्वरूपात विलिनीकरण झालं. अगदी तोच प्रसंग आणखीन एका भक्ताचा आहे नाथ महाराजांच्या, ते म्हणजे काशीनाथ बुवा पंत. ही कथा मी आपल्या गावातील आदरणीय जोशी काका यांच्याकडून ऐकली. कारण त्यांनी सांगितलं की आमचे पूर्वज ही याच भक्तीत नांदले आहेत, त्याच भक्तीतून पुढे आलो, आमचा वंश पुढे आलेला आहे. आणि ते सांगत असताना म्हणाले की काशीनाथ बुवा पंत जेव्हा नाथांच्या चिंतनात, नाथाच्या या सर्व विचारात राहायचे, तेव्हा एक दिवस ते खाली, जिथे नाथांची खाली भुयारात समाधी आहे, तिथं गेले आणि तिथेच अंतर्धान पावले. म्हणजे तिथंच त्यांना ती समाधी लागून राहिली, आणि ती म्हणजे स्वतःच्या कसलाच मागचा पुढचा विचार न करता प्रपंच, बाहेरच्या जगाचा, तिथं अशा चिंतनात ते गुढ होऊन गेले की त्यांना कळालंच नाही की आपली प्राणज्योत आणि नाथांच्या चरणात कधी विलीन झाली. आणि अशा प्रकारे मग त्यांच्या पूर्वजाची जोशी काका म्हणाले की तिथं परत समाधी हे करण्यात आली. म्हणजे सद्गुरू आणि गुरुभक्त हे एकाच ठिकाणी तिथे नांदू लागले. म्हणजे गुरुभक्तीचा वाटा अशा प्रकारे त्या काशीनाथ बुवा पंतांनी तिथं आपला गुरुभक्तीचा वाटा स्वीकारला.
आणि तो यशस्वीपणे पार पाडला. परिवाटा घेईन गुरुभक्तीचा. असाच आणखीन एक प्रसंग नाथांच्या चरित्रात आहे. तो म्हणजे जेव्हा सारशाहून नाथांचा उजनीकडे प्रवास करायचा होता, तेव्हा कोळी समाजातील एक ग्रस्त जेव्हा नाथांना तिथे अंत्यविधी करण्यात आला, म्हणजे हे केलं होतं, समाधी देण्यात आली होती. आणि नाथांच्या उपदेशातून नाथांनी जेव्हा उजनीतील ग्रामस्थांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मला उजनीला यायचं आहे आणि मला घेऊन जा, तेव्हा हे सर्व तिथे आणायला गेले. आणि ते काम करत असताना, ते काढत असताना चुकून ते म्हणजे कुदळ नाथांच्या ह्याला लागली, शरीराला लागली. त्यामुळे त्या कोळी बांधवाच्या मनात खूप द्विधावस्था किंवा खूप व्यथा निर्माण झाली की माझ्या नाताला लागलं, नाताला लागलं, नाताला म्हणजे आपण बघा ना, चलता चलता सहज आपला पाय कुणाला लागला तर आपल्या अंतकरणात किती वाईट वाटतं, अरे माझा पाय लागला, आणि आपण लगे पटमने पाया पडतो. मग इथं तर सद्गुरूला आपली कुदळ लागली होती आणि त्यामुळं त्यांच्या जीवाला खूप वेदना होऊ लागल्या माझ्या कोळी बांधवांच्या. आणि मग त्यांनी काय केलं, नाथांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि नाथ महाराज मला माफ करा, हे करा. परंतु ते संत आहेत, त्यांना या देहभावात किंवा या देहाला होणाऱ्या ह्याच्यात ते अडकून नसतात, ते आत्मचैतन्यात नांदत असतात. आणि म्हणून मग त्या अवस्थेत नाथ महाराज असल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटलं पण नाही. परंतु तरीही त्यांनी त्या कोळी बांधवाची अवस्था पाहिली आणि त्यांना म्हणले, अरे एवढं तुला हे दुःख मानून घेण्याची आवश्यकता नाही, तू तुझं कर्तव्य कर्म करत होतास, तू मला यातून बाहेर काढत होतास, त्यामुळे तुला एवढं वाईट मानून घेण्याची गरज नाही. तरीही जर तुला समाधानच प्राप्त करून घ्यायचं असेल या प्रसंगातून, तर मी तुला काय करतो, माझ्या झेंड्याचा मान देतो आणि तुझा वंश पुढे वाढत राहो, चालत राहो, आणि त्या वंश परंपरागत माझ्या झेंड्याचा मान मी तुला देतो. हा एक गुरुभक्तीचा वाटा, म्हणजे प्राणासी वेचन परिवाटा घेईन गुरुभक्तीचा. अशा प्रकारे त्यांनी तो गुरुभक्तीचा वाटा घेतला. निर्धारायशी भक्ती घडो तुझी काही, हे परमेश्वर परमात्मा जर आमच्याकडून कशी भक्ती घडावी, निर्धारानं. जाके मन विश्वास है सदा गुरु है संग, लाख काल झकझोरिये तो ना हो चित्त भंग. माझे कबीर महाराज म्हणतात की ज्याच्या मनात सद्गुरु प्रति विश्वास आहे तो निष्ठेने, निर्धाराने ती भक्ती करतो. त्याच्या मनात जराही कुठला चुकीचा दुराभाव राहत, म्हणजे तो अविश्वास राहत नाही गुरूंच्या शब्दाप्रती, फक्त तो विश्वास पाहिजे. तसे जर असेल तर मग असं जगातले किती आघात सोसायची त्या साधकाची तयारी असते. म्हणून निर्धाराशी भक्ती घडो तुझी काही, हेची माझी जीवी आवडी थोर. माझ्या जीवाला काय आवडतं तर अखंडित तुझी भक्ती घडावी. या कायेनं सदैव तुझ्या सेवेत असावं, या वाचेनं सदा तुझ्या नामाचं स्मरण करावं, या चित्तानं त्या रूपाचं सदैव ध्यान करावं. हे एकमेव काया वाचा मनानं सदैव तुझ्या स्मरणात राहावं. ही सेवा, हीच भक्ती आमच्याकडून घडावी, हीच अंतकरणात एका खऱ्या भक्ताच्या इच्छा असते. आणि शेवटी म्हणतात की गणेशनाथ म्हणे बोलून या काय. आणि हे बोलून लोकांना कसं पटणार आहे, बोलून अध्यात्म सांगता येत नसतं, बोलून जगाला म्हणजे ती कळण्याच्या पुढची गोष्ट आहे. म्हणून म्हणतात की ते बोलून या काय, बोलून का उपयोग. कारण आणखीन एकदा कबीर महाराजांचाच एक दोहा आहे, कथनी मीठी खांडसी करणी विषकी लोय, कथनी तजे करणी करे विषबी अमृत होय. बोलता किंवा माझ्या तुकोबऱ्याचा अभंग आहे, बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कापे. म्हणजे हे बोलायचं, बोलायचीच कडी, बोलाचाच भात, असं बोलून पोट भरत नसतं, बोलून काही होत नसतं. शाब्दिकाचे काम नाही येते. किती उदाहरणं द्यावे संतांचे, किती प्रमाण द्यावे, हा शब्दात मांडायचा प्रपंच नाही. गुरुभक्तीचा वाटा हा अंतकरणातून, त्या भक्तिभावातून उचलता येतो. हा असा बोलता होत नसतो. आणि म्हणून म्हणतात की गणेशनाथ म्हणे बोलून या काय, बोलून काय होणार आहे. आम्ही त्या मार्गावर चालतो, तो निर्धार अंतकरणात ठेवला आहे आणि त्यामुळेच आम्हाला तो वाटा प्राप्त झाला आहे. म्हणून कबीर महाराजांच्या म्हणण्यानुसार जे हा कठीण मार्ग आहे, हा भक्ती
ही अशी साधी गोष्ट नाही. माझे तुकोबाराय म्हणतात ही भक्ती सोळावरची पोळी आहे. ही सहज असं कुणालाही प्राप्त होत नाही. आणि ही करत असताना खूप यातना, खूप संघर्ष, कष्ट भोगावे लागतात. आणि ते आम्ही भोगायला तयार आहोत. बोलून या काय, फक्त आम्ही बोलण्यासाठी परमार्थ करत नाही, तर खरंच जसं गुरुंनी बोललं त्या मार्गाने आम्ही चालतो. करतार तो आहे वेगळाचे. आणि पुढे म्हणतात आम्हाला कळालं, कारण हा करता करविता सर्व गोष्टी पाहणारा, या विश्वाला चलविणारा तो परमेश्वर परमात्मा आहे. हा आमचा श्वास, आमचं हृदय, आमचं फुफ्फुस, ह्या किडन्या, ह्या सर्व गोष्टी कोण चालवत असेल तर तो परमेश्वर चालतो. आमच्या अधिकारात काय आहे? काहीच नाही. म्हणून सर्व करणारा तो परमेश्वर परमात्मा आहे. आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतं. हा आमच्या अंतःकरणात गुरुच्या कृपेमुळे दृढ भाव निर्माण झाला आहे. आणि त्या भावासाठीच किंवा ह्या भावामुळेच आम्ही या परमार्थावर टिकून आहोत. जर आमच्या मनात कुठेही तीळ मात्र जरी अहंकार अभिमान आला तर आम्ही ह्या साधनेवर क्षण मात्रही चलू शकत नाही. चलण्यासाठी आमच्या अंतःकरणातील तो अहंकार अभिमान आम्ही कधीच गुरुकृपेनं जाळून टाकला आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो अभिमानही नको, तो अहंकारही नको. सद्गुरूच्या कृपेने चालत आहोत, परमेश्वराच्या कृपेने जगत आहोत. आणि जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत या सद्गुरूच्या भक्तीत राहो, हीच अंतःकरणात इच्छा ठेवून माझ्या संजू महाराजांनीही तशी साधना केली. आम्हा भक्तजनासाठी ही तोच मार्ग दाखवला आणि तो चलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. झालेली सेवा आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणखाम यांच्या चरणी समर्पित करतो. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करतो. सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि येथेच या 10 दिवसीय प्रवचन मालिकेला विराम देतो. यात काही जरी चुकला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. यात जे काही योग्य तुम्हाला पटलं असेल ते श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज, वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणखाम यांचे शब्द होते. तेच शब्द येथे फक्त सांगण्याचा, जसं सुरुवातीला सांगून गेलो की एक रेकॉर्डिंग सिस्टम आहे. यात झालेलं जे सर्व काही फीडिंग आहे तेच तुमच्यासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला. जर त्या काळात ते साधनं उपलब्ध असती तर आपण नक्कीच त्यांचे रेकॉर्डिंग आज जगासमोर प्रसारित केले असत्या. परंतु ती रेकॉर्डिंगची त्यावेळेस नसल्यामुळे या मानवी रेकॉर्डिंग यंत्राला आपल्यासमोर बोलावं लागलं. एवढाच हा प्रकार, याच्या वेगळं दुसरं काही नाही. तर झालेला हा सर्व प्रवचन मालिकेचा प्रवास तुम्हा सर्व संत साधू मायबापांच्या चरणी समर्पित करून, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. जाता जाता गुरुभक्तीचा वाटा मुळीचा माझा आहे, तरीच तुझी सोय सापडली. भावे आलो शरण प्राणासी वेचन, परिवाटा घेईन गुरुभक्तीचा. निर्धारेशी भक्ती घडो तुझी काही, हेची माझी जीवी आवडी थोर. गणेशनाथ मने बोलून या काय, करतार तो आहे वेगळाची. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.